मंडळी, तुम्हाला माहिती आहे का नारळाच्या झाडाची उत्पत्ती कशी झाली आणि मंदिरात नारळ फोडण्यामागचे पौराणिक कारण काय आहे? चला जाणून घेऊया काय आहे कारण. कोणतंही शुभ कार्य करताना आपण पहिल्यांदा देवाचं नाव घेतो आणि नारळ फोडतो. मात्र सर्व धार्मिक कार्यांची सुरुवात नारळ फोडूनच का केली जाते? तर मंडळी, यामागील आज मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगणार आहे. प्राचीन काळी इक्ष्वाकू वंशात सत्यव्रत नावाचा राजा राज्य करीत होता. सत्यव्रत श्रीरामांचा पूर्वज होता. तो रोज पूजा करत असे. त्याला कशाचीही कमतरता नव्हती. तो संपत्ती आणि सर्व प्रकारच्या सुविधांनी संपन्न होता. तथापि असे असूनही राजाला एक इच्छा होती जी त्याला पूर्ण करायची होती. खरे तर सत्यव्रत राजाला कसे तरी करून स्वर्गात जायचे होते. त्याला आयुष्यात एकदा तरी स्वर्गाचे सौंदर्य पाहायचे होते, पण त्याला जाण्याचा मार्ग माहीत नव्हता. दुसरीकडे ऋषी विश्वामित्र तपश्चर्येसाठी झोपडी बाहेर पडले. चालता चालता ते त्यांच्या झोपडीपासून खूप पुढे निघून गेले होते. बराच वेळ गेला पण ते परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला भूक व तहान लागली होती. राजा सत्यव्रत त्यांना हे कळताच त्यांनी विश्वामित्र ऋषींच्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली. काही वेळाने ऋषी विश्वामित्र परत आले. तेव्हा आपल्या कुटुंबाला चांगले पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी विचारले की त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची काळजी कोणी घेतली. यावर ऋषींच्या कुटुंबियांनी सांगितले की त्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी राजाने घेतली आहे. हे ऐकून विश्वामित्र ऋषी ताबडतोब राजवाड्यात पोहोचले आणि राजाला भेटले. तिथे गेल्यावर त्यांनी सर्वप्रथम महाराजांचे आभार मानले. यावर राजाने आपली इच्छा मनात घेऊन ऋषींचा आशीर्वाद मागितला. राजाचे म्हणणे ऐकून विश्वामित्र ऋषी म्हणाले, महाराज सांगा, तुम्हाला कोणते वरदान हवे आहे? तेव्हा राजा म्हणाला, हे ऋषी, मला एकदा स्वर्ग बघायचा आहे. कृपया मला तिथे जाण्याचे वरदान द्या. राजाची प्रार्थना ऐकून विश्वामित्र ऋषींनी स्वर्गाकडे नेणारा मार्ग तयार केला. हे पाहून सत्यव्रत राजाला खूप आनंद झाला. तो लगेच त्या मार्गाने निघाला आणि स्वर्गात पोचला. तेथे पोचताच इंद्रदेवानी त्याला खाली ढकलले. त्यामुळे तो थेट पृथ्वीवर पडला. राजा सत्यव्रत याने लगेचच विश्वामित्र ऋषींना संपूर्ण घटना सांगितली. राजाचे म्हणणे ऐकून ऋषी विश्वामित्र क्रोधाने भडकले. त्यांनी ताबडतोब सर्व देवांशी याबद्दल बोलून या समस्येवर उपाय शोधला. त्यानंतर राजासाठी नवा स्वर्ग निर्माण झाला. कोणालाही त्रास होऊ नये म्हणून पृथ्वी आणि देवांचे स्वर्ग यांच्यामध्ये नवीन स्वर्ग स्थापित करण्यात आला. राजा सत्यव्रत नवीन स्वर्गामुळे खूप आनंदी होता. परंतु विश्वामित्र सतत एका चिंतेने त्रस्त होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नवे स्वर्ग कोसळेल की काय अशी भीती त्यांना वाटत होती. असे झाल्यास राजा सत्यव्रत पुन्हा पृथ्वीवर पडेल. खूप विचार करून विश्वामित्र ऋषींनी एक उपाय शोधून काढला. त्यांनी नवीन स्वर्गाच्या खाली एक खूप उंच खांब ठेवला, जेणेकरून त्याला आधार मिळू शकेल. असे मानले जाते की नवीन स्वर्गाखाली ठेवलेला खांब एका मोठ्या झाडाच्या खोडात बदलला. इतकेच नाही तर काही काळानंतर जेव्हा सत्यव्रत राजा मरण पावला तेव्हा त्याच्या मस्तकाचे रूपांतर फळात झाले. सर्वजण या खांबाला नारळाचे झाड म्हणू लागले. तर राजाचे डोके नारळ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे नारळाचे झाड इतके उंच वाढते. तर मंडळी, आपण या कथेतून हेही शिकतो की जर आपण एखाद्याला खऱ्या मनाने मदत केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. याच गोष्टीमुळे नारळाचे झाड एवढे लांब असतात आणि त्याचे फळ सुद्धा खूप उंचावर असते. आणि यामुळे स्वर्ग लोकांच्या मध्ये लटकून राहिल्यामुळे राजाला त्रिशंकू असे नाव मिळाले, ज्याचा अर्थ होतो इकडचा ना तिकडचा. नारळाचे खरखरीत बाहेरील तंतुमय आवरण हे प्रतिकात्मकपणे राजा सत्यव्रताच्या केसांसारखे दिसते आणि बाहेरील दोन प्रमुख काळे डाग हे राजाचे डोळे आहेत असे मानले जाते. म्हणूनच जर शुद्ध पवित्र मनाने आपण कोणाची मदत केली तर ईश्वर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. चांगले कर्म करणे हेच आपल्या हाती असते. बाकी देणारा परमेश्वर एवढा प्रेमळ आहे की सत्यव्रतासाठी स्वर्गाचा रस्ता बांधला तसा चांगल्या व्यक्तीसाठी तो पुढील सुखाची वाट तयार करतच असतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच सांगा. नारळ हे फक्त फळ नाही, धार्मिक दृष्टिकोनातून त्याला देखील जिवंत अस्तित्व आहे असे मानले जाते. नारळाला शास्त्रात श्रीफळ म्हणजे देवी लक्ष्मीचे फळ असे म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक पूजेत नारळाचा वापर महत्त्वाचा आहे. त्याच्या संरचनेवरून देखील आपल्याला हे समजते. नारळाला सुद्धा माणसासारखे दोन डोळे आणि तोंड असते. अमृत पाणी समजल्या जाणाऱ्या नारळाच्या तोंडाला छिद्र पाडूनच नारळातील पाणी काढले जाते. त्यामुळे प्रत्येक पूजेत नारळाचा वापर महत्त्वाचा आहे. नारळाचे फायदे आणि त्याचे गुणधर्म सविस्तर जाणून घेऊया.
हिंदू धर्मात पूजा, यज्ञ, हवन इत्यादींमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. हवनात नारळ अर्पण केला जातो. नारळ वाटून प्रसाद म्हणून खाल्ला जातो. मानले जाते की भगवान श्री विष्णूंनी देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ यांना सोबत या जगात आणले होते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. मानले जाते की नारळ इच्छा पूर्ण होण्यास मदत करतो. पूजेतील नारळाचा वापर काय असेल? नारळाला कल्पवृक्ष देखील मानले जाते, कारण नारळ हे अनेक रोगांवर औषध म्हणून गुणकारी आहे. नारळ हे ऊर्जेचे द्योतक आहे आणि त्याच्या अनेक प्रकारे वापर केला जातो. नारळाचे फळ, त्याची पाने आणि अगदी केसही विविध प्रकारे वापरले जातात. त्यामुळे नारळ हे धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय पवित्र मानले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीमागे खास कारण आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर काय करावं याचं देखील एक शास्त्र आहे. मंदिरात गेल्यानंतर आपण हमखास नारळ फोडतो. हे फळ फोडण्याचं कारण अनेकांना माहीत नसतं. देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे. प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशुचा बळी देण्यात येत असे. ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला. विश्वामित्रांच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजेच नारळ याचे बलिदान देण्याचा सल्ला त्याने दिला. नारळाला डोके, शेंडी, नाक, डोळे आहेत. बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिडकाव झाला पाहिजे म्हणून ऋषींनी देवाच्या मूर्तीत कुंकू लावायला आणि त्यावर नारळाच्या पाण्याचा शिडकावा करण्यास सांगितले. त्यामुळे रक्ताचा लाल रंगही झाला. या पद्धतीने ऋषींनी मनुष्याला नर आणि पशु हत्येपासून वाचविलं. देवतांसमोर नारळ फोडणे म्हणजेच आपल्यामध्ये असलेल्या दुष्ट प्रवृत्ती, अहंकार यांचा नाश करणे अशी मान्यता असल्यामुळे देवाला नारळ फोडूनच अर्पण करण्याची पद्धत आहे. तसेच मारुतीच्या मंदिरामध्ये नारळ आपल्या शिराभोवती 7 वेळा फिरवून फोडल्याने इतरांची आपल्याला लागलेली नजर किंवा दृष्ट संपुष्टात येते अशी मान्यता आहे. देवाला नारळ चढविल्यास धनसमृद्धी प्राप्त होत असून नारळातील खोबऱ्याचे सेवन प्रसाद म्हणून केल्यास शारीरिक दुर्बलता, व्याधी दूर होत असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. तर पुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्त्रियांनी नारळ फोडणे वर्जित मानले जात असे. या संबंधांची मान्यता अशी की नारळ हा बीज रूप आहे. त्यामुळे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे. स्त्री ही प्रजननकारक असल्यामुळे स्त्रियांनी बीजरूपी नारळ फोडू नये अशी मान्यता आहे. त्यामुळे देवतांना अर्पण केल्यानंतर नारळ फोडण्याचे काम केवळ पुरुषांनाच करण्याची अनुमती असे. नारळाच्या पाण्याने देवतांना अभिषेक करण्याचा देखील प्रथा असे. त्याचबरोबर नारळ हे 12ही महिने सहज मिळणारे फळ असून ते दीर्घकाळ टिकणारेही आहे.